आयफोन घ्या, लाखाचा नाही 2 लाखाचा घ्या, 2 लाखाचा नाही कोटीचा घ्या. आयफोन घ्या, आयफोनपेक्षा महागडी कोणतीही वस्तू घ्या, पण बापाच्या जीवावर नाही, स्वतःच्या जीवावर घ्या. बापाच्या जीवावर जे ऐश करतात ना त्यांना मर्द म्हणत नाही, स्वतःच्या जीवावर जे ऐश करतात ना त्याला खरा मर्द म्हणतात. हे सगळं का सांगतेय मी? घ्या ना, कोणतीही मोठी लक्झरियस लाईफ जगा, गाडी घ्या, घोडी घ्या, काय घ्यायचंय घ्या, काय घ्यायचंय घ्या, पण बापाच्या जीवावर नाही. अरे बाप कमाई पर जो ऐश करता है ना वो आदमी नहीं होता, आदमी वो होता है जो आप कमाई पर ऐश करता हो. लक्षात आलं का तुमच्या? बाप कमाई पर जो ऐश करता है ना वो आदमी नहीं होता, आप कमाई पर जो ऐश करता है ना वो आदमी होता है. अरे ज्या बापानं तुमच्यासाठी दिवस रात्र कष्ट केले, ज्या बापानं दिवस रात्र तुमच्यासाठी एक केली, तुमच्यासाठी कष्ट केले, स्वतःच्या पायाला भेगा पाडून घेतल्या, त्या बापाच्या जीवावर कधीपर्यंत जगायचं मला सांगा ना. अरे तुमचा बाप तर वाघ आहे, तुमचा बाप तर वाघ आहे. 20-25 वर्ष काय, तुमचा बाप आयुष्यभर तुम्हाला पोसायला तयार आहे, कारण तुमचा बाप वाघ आहे. पण जो वाघ तुमच्यासाठी आयुष्यभर झटला त्या वाघाला आराम नको का रे? त्या वाघाला आराम नको का? त्या वाघाला थकवा येणार नाही का? त्या वाघासाठी तुम्ही काहीतरी करावं हे त्या वाघाचं स्वप्न नसेल का? अनेकांच्या तोंडातलं मी ऐकते, माझ्या बापाचं ना, माझ्या बापाची लय प्रॉपर्टी आहे, एवढी गुंठे जमीन आहे आमच्याकडे, इतकी एकर शेती आहे, असं आहे तसं आहे, 2-4 मजलीचं घर आहे, माझ्या बापाचं आहे सगळं, बापानं लई कमवून ठेवलं, लई कमवून ठेवलं. अरे बापानं कमवून ठेवलं, तुझं काय? बापानं कमवून ठेवलं, तू कुठे? तुझ्या बापानं तुला गाडी दिली, तुझ्या बापानं तुला बंगला दिला, तुझ्या बापानं तुला पैसे दिले, तुझ्या बापानं तुला सगळं काही दिलं, तू तुझ्या बापाला काय दिलं ही गोष्ट महत्वाची नाही काय? तू तुझ्या बापाला काय दिलं? माणसानं एका वयानंतर स्वतःचे खर्च करायला निघालं पाहिजे, स्वतःचा खर्च केला पाहिजे. आणि लक्षात घ्या, ज्या लेकरांवर लहान वयापासनं घराची जबाबदारी येते ना ती लेकरं कधीच बिघडत नाही, कधीच बिघडत नाही. ज्या लेकरांना लहान वयापासनं जबाबदारीची जाण असते ना ती लेकरं कधीच चुकीच्या वळणावर जात नाही. का? कारण त्या लेकरांवर जबाबदारी असते. आणि जी लेकरं कायम आई वडिलांवर अवलंबून असतात ना, आई देईल, काहीही केलं तरी बाबा काय, बाबा पैसे देणारच आहे, ती लेकरं आयुष्यामध्ये कधीच यशस्वी होऊ शकत नाही, कधीच यशस्वी नाही होऊ शकत. किती दिवस पुरणार आहे रे मायबाप तुम्हाला, मला सांगा बरं, किती दिवस पुरणार आहे? 40 वर्ष, 50 वर्ष, नंतर काय? बाप गेल्यावर काय? अरे बापानं जरी इस्टेट कमवून ठेवली असेल, बापांना जरी प्रॉपर्टी कमवून ठेवली असेल तर ती प्रॉपर्टी टिकवण्यासाठी देखील अक्कल लागती ना स्वतःची. बापाची अक्कल वापरून चालत नाही, मग ती प्रॉपर्टी टिकवण्यासाठी देखील स्वतःचं डोकं वापरावंच लागतं की. बापानं जे आपल्याला दिलं ते बापाला दुपटीनं आपल्याला वापस करता आलं पाहिजे, ते दुपटीनं बापाला देता आलं पाहिजे. बापानं जर आपल्याला 1 लाखाची गाडी घेऊन दिली ना तर तुम्ही बापाला 4 चाकी दिली पाहिजे. तुमचा बाप जर तुम्हाला 4 खोल्यांच्या घरामध्ये घेऊन राहत असेल ना तर तुम्ही तुमच्या बापाला बंगलोमध्ये नेण्याचं स्वप्न पाहिलं पाहिजे. हो, प्रत्येक मुलानं हे स्वप्न पाहिलं पाहिजे आणि प्रत्येक मुलगा हे करू शकतो. फक्त काय आहे, माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू आळस आहे. आळस आहे. आपण काय करतो, आजचं काम उद्यावर ढकलतो. आता नाही उद्या करू, आता नाही उद्या करू, उद्या करू, आता काय आजचा शनिवार आहे, सोमवारपासून सगळं करू, आता काय 28च तारीख आहे, 1 तारखेपासून करू ना. 1 तारखे, ती 1 तारीखही कधी येत नाही, तो उद्याही कधी येत नाही आणि तो सोमवारही कधी येत नाही. ते म्हणतात ना, कल करे सो आज कर, आज करे सो अभी. जे उद्या करायचे ते आज कर आणि जे आज करायचंय ना ते आत्ता 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 या क्षणी कर. स्वप्न पाहायची, पण स्वप्न झोपीत पाहायची नाही, तर स्वप्न अशी पाहायची की ते स्वप्नांनी आपली झोप उडवली पाहिजे. स्वप्न पाहू नका अशी नाही, स्वप्न पाहायची पण ती रात्रीच्या झोपेत नाही, तर स्वप्न ही झोप उडवणारी असली पाहिजे.
अशी स्वप्न पाहायची. त्या स्वप्नांचा पाठलाग करायचा, ध्येयाचा पाठलाग करायचा आणि एक दिवस जिंकून दाखवायचंच. आणि तुम्ही ज्या दिवशी यशस्वी असाल आणि तुम्ही ज्या दिवशी जिंकलेले असाल ना, तुमच्या बापाची कॉलर अशी तुमच्यामुळं टाईट झालेली असेल. तुमचा बाप गर्वाने 4 लोकांमध्ये सांगेल, माझा पठ्ठा आहे, माझं लेकरू आहे, माझं. असा तुमचा बाप 4 चौघामध्ये सांगेल. पण ती जी वेळ आहे ना 4 चौघामध्ये सांगण्याची, ती वेळ तुम्हाला तुमच्या मेहनतीनं आणावी लागेल. आता तुला झोपून चालणार नाही, आता तुला थकून चालणार नाही, आता तुला मागे वळून बघून चालणार नाही. तुला आता पुढे चालावं लागेल, स्वतःला सिद्ध करावं लागेल आणि तुझ्या बापाला तुला दाखवावं लागेल. तुझ्या बापाला तुला एक चांगलं आयुष्य द्यावं लागेल. तुला यासाठी दिवसभर मेहनत करायची, तुला यासाठी अभ्यास करायचा आहे, तुला यासाठी कष्ट करायचे आहे, तुला यासाठी संघर्ष करायचा आहे. कारण तुला तुझ्या बापाला चांगलं आयुष्य द्यायचंय. तुला यासाठी दिवस रात्र अभ्यास करायचा आहे, कारण तुला तुझ्या आईला चांगलं आयुष्य द्यायचंय. तुला यासाठी अभ्यास करायचा आहे, तुला यासाठी मोठं व्हायचंय, कारण तुझं पडकं तुडकं घर तुला आता मोठं घर करायचंय. तुला यासाठी मोठं व्हायचंय, कारण तुझा बाप आयुष्यभर सायकलवर फिरला, आता तुझा बाप 4 चाकीमध्ये फिरला पाहिजे. तुला यासाठी मोठं व्हायचंय, कारण तुझ्या मायनं आयुष्यभर सोन्याचं एक फुटकं मणी देखील अंगावर घातलं नाही, आता तुला तुझ्या मायला सोन्यानं मळवून टाकायचंय. यासाठी तुला मोठं व्हायचंय. मोठं कशासाठी व्हायचं? स्वप्न कशासाठी पाहिजे? तर स्वप्न आपल्या आईबाबाला चांगलं आयुष्य देण्यासाठी पाहिजे, चांगलं आयुष्य देण्यासाठी पाहिजे. चिंधीला चिंधी बांधून घालणारी तुझी माय, त्या मायला तुला महागडी साडी देता आली पाहिजे. प्रत्येक लेकरानं असं स्वप्न पाहिलं पाहिजे की माझ्या मायबापानं ज्या गोष्टीवर हात ठेवला ना, ती गोष्ट मी माझ्या मायबापासमोर उभी करेल. अशी ताकद प्रत्येक पोराची आणि प्रत्येक पोरीची असली पाहिजे. असे स्वप्न प्रत्येक पोराचे आणि प्रत्येक पोरीचे असले पाहिजे. स्वप्न आईबाबाच्या डोळ्यानं पाहायचे असतात आणि स्वतःच्या कर्तृत्वानं, स्वतःच्या कष्टानं ती स्वप्न सिद्ध करायची असतात.